नमस्कार श्रोते हो. अंधारातील दिवे या कथासंग्रहातली एक कथा मी आता सादर करतो आहे. भरती ओहोटी. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया भरती ओहोटी. आकाश प्रल्हाद मराठे असा नावाचा पुकार झाला तेव्हा इंटरव्ह्यूसाठी आलेल्या उमेदवारांच्या लांब रांगेतून 21 ते 22 वर्षाचा एक तरुण पुढं आला. त्याच्या अंगात 4 ठिकाणी फाटलेला शर्ट, वाढलेली दाढी, डोळ्यात दिसणारी भूक, फाटकी बेलबॉटम पॅन्ट आणि हातात कागदपत्राची पुंगळी असा त्याचा वेश होता. त्याची पावलं अगतिकपणे मुलाखतीच्या खोलीकडे पडू लागली. आपलं नाव? भाऊरावांचा रुबाबात प्रश्न. आकाश प्रल्हाद मराठे. शिक्षण? M.Com विथ फर्स्ट क्लास. ओ, असं म्हणत भाऊरावांनी त्याच्या कपड्यांकडे बघितलं. या तरुणाला दारिद्र्याचे चटके बसलेले आहेत याची त्यांना जाणीव झाली आणि मुलाखतीला सुरुवात झाली. प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर मिळाल्यामुळं भाऊराव उल्लसित झाले आणि म्हणाले, अभिनंदन, आम्ही तुम्हाला या फॉर्मच्या क्लार्क या पदासाठी नियुक्त करत आहोत. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. आकाशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज परमेश्वरानं त्याची हाक ऐकली होती. आता तो चांगलं उत्तर देणार होता त्याच्या वहिनींना, कारण वहिनीनं केलेला अपमान त्याला आठवला. सकाळी मुलाखतीला येण्यापूर्वीचाच प्रसंग. आकाश माझघरात जेवण करत होता. त्याचे दोन्ही भाऊ विलास आणि सुहास कामावर जाण्याची तयारी करत होते. आकाशला हे 2 भाऊ आणि एकच बहीण होती. तिचंसुद्धा लग्न झालं होतं. सुहास आणि विलास त्याच्याहून वडीलधारे होते, मोठे होते. आकाशच्या मातापित्यांनी या निर्दयी जगाचा केव्हाच निरोप घेतला होता. आकाशला डिग्री मिळाल्यानंतर या 4 वर्षात त्याला कुठंच नोकरी लागली नव्हती. मुलाखती देणं हेच त्याचं जीवन झालं होतं. मी काय म्हणते ते ऐका. मान नका डोलवू नंदीबाईलासारखी. आकाश भाऊजींना सांगून द्या, 2 पैसे कुठूनही कमवून आणा तरच इथं खायला आणि झोपायला या, नाहीतर या घरात त्यांना प्रवेशच नाही. कुंदा वहिनी त्याच्या भावाला सुहासला सांगत होती. आकाशला माझघरातून बैठकीच्या खोलीत काय सुरू आहे हे स्पष्ट ऐकू येत होतं आणि दिसत होतं. अगं पण तू जाईल कुठं? सुहासचा तुटक विरोध. कुठेही जा म्हणावं. तुमचे आईवडील तर गेले, पण यांना ठेवलं आहे आम्हाला छळण्यासाठी. आकाशची ब्याद आपल्या गळ्यात तर पडणार नाही ना या शंकेनं सुधावहिनीनंही विलासला बोलायला सुरुवात केली. अहो, आपल्यालाही संसार आहे म्हटलं. राजू आणि पिंकीचं शिक्षण आहे, लग्न आहे, सगळंच आहे. तुम्हाला काही 1,00,000-1,50,000 पगार नाही आहे तुमच्या भावाला सांभाळायला. तुम्ही दिवसभर कष्ट करायचे आणि या आयते बुवानी नोकरी शोधण्याच्या बहाण्यानं बाहेर फिरायचं. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळ खायचं. आज तुम्ही सांगूनच द्या त्यांना. सुधा वहिनीचं वाक्य संपायच्या आतच आकाशनंच बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. मला काहीच सांगायची गरज नाही. मी ऐकलंय सगळं. माझा बोजा तुमच्या खांद्यावर एवढा झाला असेल याची कल्पना नव्हती मला. जेव्हा झाडांनाच फळाचं वजन व्हायला लागतं तेव्हा फळांनी पडणंच योग्य असतं. मला आज जरी नोकरी नाही तरी मी घरी परत कधीच येणार नाही. बरं आहे, येतो मी, असं म्हणून आकाश बाहेर पडला. हा प्रसंग आकाशला आठवला. याच वेळी भाऊरावांसमोरचा फोन खणखणला आणि
त्याने तो सुहास्य चेहऱ्यानं उचलला. फोनवर बोलत असताना त्यांचा चेहरा एखाद्या हळूहळू हवा जाणाऱ्या फुग्यासारखा झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. जड अंतःकरणानं त्यांनी फोन खाली ठेवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आकाशला वाटलं भाऊरावांच्या एखाद्या नातेवाईकाविषयीची वाईट बातमी असावी. म्हणून साश्रू डोळ्यांनी तो म्हणाला, साहेब, कोणती दुःखाची बातमी ऐकली? भाऊरावाने त्याच्याकडे बघितलं. तेव्हा ऑफिसच्या खिडकीच्या रस्त्याकडे त्यांचं लक्ष गेलं. तिकडेच बघत ते म्हणाले, मराठे, तुम्ही तो रस्त्यावर चालणारा छोटा मुलगा पहा. त्याला दिसलं की तो चालण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पुन्हा पुन्हा पडत होता, तरीसुद्धा चालण्याची जिद्द करत होता. तोच एक प्रौढ महिला तिथं आली. बहुधा ती त्या मुलाची आई असावी. तिच्या हातात 2 कुबड्या होत्या. तिने त्या मुलाला कुबड्या देऊ केल्या, परंतु त्यानं ते घ्यायला नकार दिला. त्याचं पडणं मात्र सुरूच होतं. शेवटी नाईलाजानं त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला आणि नंतर तो, त्याची आई रस्त्यावरून दिसेनासे झाले. सर, सांगा ना, काय झालं सर? आकाशने विचारलं. मराठे, त्या मुलासारखीच तुमची अवस्था. सर, तुम्ही काय बोलता हेच मला समजत नाही. त्या बिचाऱ्या निष्पाप मुलाचं रम्य भावविश्व एखाद्या काचेच्या खेळण्याप्रमाणे फोडून त्याच्या स्वप्नांचा चक्क चुराडा केलाय नियतीनं. त्याचप्रमाणे तुझं आहे. अजाण युवका, त्याच्यासारखंच तुझं आहे. तुला सुद्धा चालण्यासाठी कुबडीचाच आधार घ्यावा लागेल. भाऊरावांचे हताश उद्गार. पण साहेब, तो मुलगा अपंग होता. त्याला कुबडीशिवाय चालता येणं शक्यच नव्हतं. या विश्वात सर्वच अपंग आहेत. फरक एवढाच की काही अदृश्य तर काही सदृश्य असतात. कुबडी, सदृश्य, अवस्था. आकाशला काहीच अर्थबोध होत नव्हता. आता त्याला फक्त घरी जाण्याची घाई झाली होती. नोकरी लागल्याची बातमी द्यायची होती आणि म्हणून त्यानं विचारलं, तर मग सर, मी उद्यापासून कामाला किती वाजता येऊ? म्हणजे त्याप्रमाणे मला बसची वेळ निश्चित करावी लागेल. भाऊरावांनी खाली बघत पेपरवेटची चाळा करत म्हटलं, त्याची काही आवश्यकता नाही, कारण आम्ही या जागेसाठी दुसऱ्या महान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. असं म्हणत डोळे पुसत भाऊराव निघून गेले. आकाशवर वज्राघात झाला. अतीव निराशेनं तो ऑफिसच्या बाहेर पडला. दिवसभर हिंडत राहिला. संध्याकाळी चौपाटीकडे निघाला. त्यानं रस्त्यावर लागलेल्या दिव्यांकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कुबडी, सदृश्य, अदृश्य या शब्दांचा अर्थ आता त्याला उमजला होता. होय, मी अदृश्य अपंग आहे, कारण कुबडीरूपी पैसा माझ्याजवळ नाही आहे. आता तर घराचे दरवाजेही त्याला कायमचे बंद झाले होते. आकाश जेव्हा चौपाटीवर आला तेव्हा सूर्य अस्ताला जात होता. ओहोटीची लक्षणं दिसू लागली होती. आकाशला वाटलं की आपल्या जीवनाचाही अस्त या सूर्याप्रमाणेच जवळ आलाय. आत्महत्येसारखे भ्याड विचारही त्याच्या मनात येऊ लागले. समुद्राच्या ओहोटीकडे बघून आकाश विचार करू लागला, समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीसारखंच माणसाचं जीवन आहे. माणसाच्या जीवनात एखादी अनुकूल घटना घडली तर त्याच्या इच्छा आकांक्षांना भरती येते आणि त्याला ओहोटी लागते जेव्हा नियती त्याच्यावर क्रूरपणे झडप घालते. तोच त्याच्या कानावर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला. त्यानं तिकडं बघितलं. एका मुलानं आपल्या घरातलं चिमणीचं घरटं रस्त्यावर आणून
ते तो जाळत होता. आकाशला अत्यंत दुःख वाटलं, कारण तो त्यांचा समदुःखी होता. तो आत्यंतिक निराशेनं समुद्राकडे निघाला. तोच त्याला मघाचा तो अपंग मुलगा दिसला. तो पुन्हा विना कुबड्यांनी चालण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता आणि पुन्हा पुन्हा पडत होता. तोच चमत्कार झाला. तो मुलगा कुबडीविना चांगल्या प्रकारे चालू लागला. त्याच्या अतिपरिश्रमाचं फळ त्याला आज मिळालं होतं. त्याचे आईवडील उल्हसितपणे ते दृश्य बघत होते. तोच आकाशनं दुसरीकडे बघितलं. तिथं एक वेडा आत्महत्या करण्यासाठी समुद्राकडे धावत होता. त्याच्या मागं त्याचे आप्त लोक धावत होते. जीवनाचे 2 मार्ग आकाश समोर होते, एक आशेचा आणि प्रयत्नांचा, तर दुसरा निराशेचा आणि आत्यंतिक वेदनांचा. अर्थात आकाशनं पहिल्याच मार्गाचा अवलंब करायचं ठरवलं होतं, कारण जीवनात संघर्षाशिवाय पर्याय नाही हे तत्त्व त्याला पूर्णपणे पटलं होतं. आता आकाशच्या मनात आकाशासारख्या अमर्याद आशा आकांक्षा होत्या. इकडं समुद्रात परत भरती येण्याची चिन्ह दिसू लागली होती. आकाश निघाला होता वाचनालयाकडं, वर्तमानपत्रातल्या नोकरीविषयक जाहिराती वाचायला. भरती ओहोटी, अंधारातील दिवे या कथासंग्रहातली कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज, खामगाव. त्यांचा संपर्क क्रमांक 9834914761. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.